Today is our third lecture, okay, and today's lecture is very important, okay. Because यापूर्वीचे जे पॉईंट्स तुम्ही बघितलेत, बेसिक्स ऑफ मॅट्रिसेस अँड फाइंड ए इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड, हे दोन्ही पॉईंट खूप सिंपल होते, खूप इझी होते. ठीक आहे, दोन्ही पॉईंट्स तुमचे चांगल्या पद्धतीने लेक्चर बघता बरोबर झाले असतील. ओके, काही एक्झाम्पल्स फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी करायचे होते. 2-2, 3-3, 4-4 एक्झाम्पल जरी केलेत तुम्ही तर कधीच विसरणार नाही असे ते पॉईंट्स आहेत. बेसिक्स ऑफ मॅट्रिसेसमध्ये तर तुम्ही फक्त 3-4 त्यात 2-3 टाईप बोलल्या, त्या तेवढ्या फक्त लक्षात ठेवायच्या आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची टाईप आपल्याला मॅट्रिक्समध्ये जी कामाला येते ती आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स, आणि दुसरी टाईप म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स, बरोबर. सो त्या दोन्हीही ते टाईप्स तुमचे व्यवस्थित झालेले आहेत. बिकॉज सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स तुम्हाला माहिती आहे, कारण की त्याच्याशिवाय आपण इनव्हर्सच फाइंड आउट करू शकत नाही, सिंग्युलर नॉन सिंग्युलर शिवाय. ओके, सिंग्युलर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट एक्झिस्ट होत नाही, आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचाच फक्त डिटर्मिनंट एक्झिस्ट होतो, हे लक्षात ठेवाल. ठीक आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट करण्याची सेकंड मेथड बघायची आहे. ती सेकंड मेथड मीन्स फाइंड ए इनव्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ठीक आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये दोन पुन्हा टाईप पडतात. एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरी आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर याच्यामधला आपण पहिला यूज करणार रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आज आपण रो ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहे. दोन्ही मॅट्रिक्सचं बघणार आहे, 2x2 मॅट्रिक्स आणि 3x3 मॅट्रिक्स. बरं, तर आपण पहिले 2x2 मॅट्रिक्स बघू. आज आपण काय बघतोय, फाइंड ए इनव्हर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ओके, फाइंड ए इनव्हर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमधले आपण आज RT बघतोय, रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ठीक आहे, सो एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलंय फाइंड ए इनव्हर्स इफ ए इज इक्वल्स टू 1 2 3 4. बरोबर. तुम्हाला मी ॲडजॉइंट, जेव्हा आपण मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट फाइंड आउट करतो तेव्हा मी एक शॉर्टकट मेथड सांगितली होती. 2x2चा जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा ॲडजॉइंट कसा फाइंड आउट करतो, त्याची शॉर्टकट मेथड काय होती, तर शॉर्टकट मेथड होती इंटरचेंज द एलिमेंट्स ऑफ डायगोनल एलिमेंट्स. मी इथे 4 लिहाल, इथे 1 लिहाल, आणि असाइन द अपोजिट साइन टू ऑफ डायगोनल एलिमेंट. इथे -2 लिहाल, इथे -3 लिहाल, बरोबर. आणि ए इनव्हर्स म्हटलं तर हा झाला ॲडजॉइंट, हा काय झाला ॲडजॉइंट, बरोबर. तुम्ही ॲडजॉइंट फाइंड आउट केला, पण तुम्हाला जर ए इनव्हर्स म्हटलं तर सो ए इनव्हर्स इज इक्वल्स टू काय लिहाल, 1 बाय डिटर्मिनंट. आता याचा डिटर्मिनंट काय येतो, चला काढा डिटर्मिनंट ए इज इक्वल्स टू 4 -6 कसा आला कळाला तुम्हाला, सो -2. सो देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय येणार, -2. मीन्स डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो. सो देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट. ही गोष्ट लिहिणं महत्वाची आहे, याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. ओके, 2 मार्क्ससाठी विचारतील. सो पहिली गोष्ट एवढं तुम्ही लिहिलं मीन्स 1 मार्क्स तुम्हाला मिळाला. ठीक आहे, आता तुम्हाला हे पण क्लिअर झालं की इनव्हर्स असा आला पाहिजे, बिकॉज शॉर्टकट मेथड तुमच्याकडे आहे. तुम्हाला फायनल आन्सर माहिती आहे, फक्त या आन्सरकडे जायचंय, बरोबर ना. फायनल आन्सर तुम्हाला माहिती आहे, या आन्सरकडे जायचंय. मग आता सर RTनी हे आन्सर कसं आणायचं. ठीक आहे, आपण RTनी हे आन्सर कसं आणायचं बघू. आता रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करताना काही बेसिक गोष्टी आहेत. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं, रो ट्रान्सफॉर्म कसे करायचे, त्याच्यासाठी एक बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या. हे बघा, मॅट्रिक्स मीन्स काय असतं, इज नथिंग बट दी, फॉर एक्झाम्पल आपण एक लिनियर इक्वेशन घेतोय, 2x + 3y इज इक्वल्स टू 4 अँड x + y इज इक्वल्स टू 9. ठीक आहे, हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन घेतलेत आपण. सायमल्टेनियस इक्वेशन लिनियर इक्वेशन्स आहेत. या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्सला तुम्ही मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. म्हणजे कसं, 2 3 1 1, बरोबर. इथे तुम्ही लिहू शकता xy, आणि इथे तुम्ही लिहू शकता 4 9. हे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्समध्ये येणार आहे, पण आज मी तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी काही बेसिक गोष्टी सांगणार आहे. त्याच्यासाठी हे तुम्हाला युजफुल आहे की आपण काय केलं, पहिले 2 इक्वेशन घेतले, त्या 2 इक्वेशनला आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहू शकतो. यस,
त्या दोन इक्वेशनला आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहिलं, एक पहिला जो इक्वेशन आहे एक्स आणि वायचे कोएफिशियंट 2, 3 आहेत, 2, 3 ला लिहिलं. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये एक्स वायचे कोएफिशियंट 1, 2 आहेत, त्यांना लिहिलं. त्याच्यानंतर इथे एक्स वाय लिहिला आणि इकडे लिहिला 4 आणि इकडे लिहिला 9. बरोबर. बाय दी मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स हेच इक्वेशन तुम्हाला मिळणार. या मॅट्रिक्सला बोलतात मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट, या मॅट्रिक्सला बोलतात मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल, या मॅट्रिक्सला बोलतात मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. ठीक आहे, हे तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स मध्ये येणारच आहे. बरं सर, आता आरटी साठी याचा काय रोल आहे बघा. आरटी साठी सर्वात पहिला आपण जे आरटीचं ऑपरेशन शिकतो याला ऑपरेशन बोलतात R1 इंटरचेंजेस R2. ओके सर, R1 काय आहे, हा R1 आहे. R2 काय आहे, हा R2 आहे. बरोबर. R1 इंटरचेंजेस R2 करायचे तुम्हाला. R1 इंटरचेंजेस R2 म्हणजे काय, R1 च्या ठिकाणी R2 ला ठेवा, R2 च्या ठिकाणी R1 ला ठेवा. बरं, हे करू शकतो का, यस करू शकतो. सो इथे बघा काही फरक पडेल का, 1, 1 इथे येणार 2, 3. बरोबर. इथे येणार XY. बरोबर. आणि इथे तुम्हाला चेंज करायची गरज नाही, इथे नाही चेंज करायचंय. या मॅट्रिक्स मध्ये चेंज नाही करत, या मॅट्रिक्स मध्ये चेंज करतात. हा रूल आहे, लक्षात ठेवाल. ठीक आहे. एक्स वायची पोझिशन तसंच तो फिक्स असतो. मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल जरी आहे तरी तो कॉन्स्टंट असतो, लक्षात ठेवाल. ठीक आहे, तो तसाच असतो एक्स वाय. बरं, मग आता सर तुम्ही R1 इंटरचेंजेस R2 केला, मॅट्रिक्स मध्ये काही फरक पडला का, नाही पडला फरक. कसा नाही पडला फरक, तुम्ही काय केलं, हे खालचं इक्वेशन वरती लिहिलं आणि वरचं इक्वेशन खालती लिहिलं. बरोबर. खालचं इक्वेशन वर लिहिलं आणि वरचं इक्वेशन खाली लिहिलं, एवढंच केलंय. कळालं ना. म्हणजे तुम्ही R1 इंटरचेंजेस R2 केलं तर काही फरक पडत नाही. बरं, याच्यात काही नवीन मॅट्रिक्स तयार होत नाही. म्हणजे तुम्ही R1 इंटरचेंजेस R2 करू शकता. एक ऑपरेशन तर तुमचं क्लिअर झालं की सर आम्ही रो इंटरचेंज करू शकतो, काही फरक पडत नाही. सोबत तुम्ही कॉलम पण इंटरचेंज करू शकता. यस, म्हणजे काय कराल तुम्ही, या 2x ला 3y च्या ठिकाणी लिहाल, 3y ला 2x च्या ठिकाणी लिहाल. सोबतच या x ला y च्या ठिकाणी लिहाल आणि y ला x च्या ठिकाणी लिहाल. म्हणजे तुम्ही कॉलम पण इंटरचेंज करू शकता. बट दोन्हीही मेथड मीन्स कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि रो ट्रान्सफॉर्मेशन ह्या एका मॅट्रिक्स मध्ये करत नाहीत. रो ट्रान्सफॉर्मेशन करताना कॉलम ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. ओके, आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करताना रो ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. मग आता कॉलम रो ट्रान्सफॉर्मेशन जर करत असाल तर फक्त रोचेच ऑपरेशन करायचे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करत असाल तर फक्त कॉलमचेच ऑपरेशन करायचे. बरोबर. सो आरटी आणि सीटी मध्ये ही कन्फर्म गोष्ट आहे की तुम्ही एकाच याच्यामध्ये दोन्ही गोष्टी करू शकत नाही. कॉम्पिटेटिव्ह मध्ये मिक्सअप करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्या जातात, लक्षात ठेवाल. कॉम्पिटेटिव्हचा फंडा वेगळा आहे, रेग्युलरचा फंडा वेगळा आहे. ठीक आहे, कारण की डिटर्मिनंट मध्ये बरेच प्रॉब्लेम मिक्सअप, कधी आपण रो पण करून टाकतो, त्याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्म पण करून टाकतो आणि कधी आपण कॉलम ट्रान्सफॉर्म पण करून टाकतो. ठीक आहे, सो दॅट्स वाय ते वेगवेगळे फंडे आहेत. सो तुम्हाला हे एक्झाम्पल का दिलं मी, याच्यावरून क्लिअर होतं की अच्छा जस्ट फक्त इक्वेशनला तर वर खाली केलंय, दुसरं काय केलंय मॅट्रिक्स मध्ये, दुसरं काही नाहीये. मॅट्रिक्स हा याच्यावरूनच फॉर्म झालाय आणि याचे ऍप्लिकेशन पण टू सॉल्व्ह दी लिनियर इक्वेशन्सच आहेत. बरोबर. म्हणजे मॅट्रिक्सचा यूज काय होतो तर लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करणे, म्हणजे हा मॅट्रिक्सचा यूज होतो. बस एवढंच आहे. आणि मग त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण डिटेल बघणारच आहे. बरं, आरटीचा पहिला रूल तुम्ही शिकलेत की तुम्ही इंटरचेंज करू शकता, 2 रोलला तुम्ही इंटरचेंज करू शकता. दुसरा रूल बघू आपण आरटीचा. हा पहिला रूल झाला. ठीक आहे, दुसरा रूल आपण आरटीचा बघू. दुसरा रूल आरटीचा असा आहे की तुम्ही समजा असं लिहिलं आता इथे R1 प्लस R2, याचं मिनिंग काय होतं, याचं मिनिंग होतं की चेंज हा R1 मध्ये होणार आहे. चेंज इन R1, फक्त R2 ला R1 मध्ये ऍड करायचंय, चेंज R1 मध्ये होणार आहे. लक्षात ठेवाल, ज्याला पहिले लिहितात त्याच्यामध्ये चेंज होतो, ज्याला पहिले लिहितात त्याच्यामध्ये चेंज होतो. किंवा कधी कधी तुम्ही याला असं पण डिनोट करता, R1 चेंजेस, याला असं बोलतात R1 चेंजेस, R1 प्लस R2, R1 प्लस R2. जर समजा 3x3 चा मॅट्रिक्स असेल तर तुम्ही सॉरी 3x3 चा मॅट्रिक्स असेल तर तुम्ही असं पण करू शकता की सर R1 प्लस R2 मायनस R3, असं पण करू शकता. हे रूल्स आहेत. याच्यामधून तुम्हाला आता ते तर कळालं तुम्हाला सर इंटरचेंज मध्ये मॅट्रिक्स मध्ये काही फरक पडत नाही, पण आम्ही असे ऑपरेशन केलं तर मॅट्रिक्स मध्ये फरक पडणार. येस, पडणार. असे ऑपरेशन केले तर तुम्ही मॅट्रिक्स मध्ये फरक पडणार. ओके,
सो काही आपल्याला काय एक ऑब्जेक्टिव्ह दिलंय, आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. आणि इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा आहे, कोणत्या मार्गाने फाइंड आउट करायचं आहे, तर तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन करून इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. हे सर्व तुमच्यासाठी नवीन आहे आणि महत्वाचं आहे. एक एक गोष्ट समजून घ्या. मला सांगा, ही गोष्ट समजली. सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितली की R1 इंटरचेंजेस R2 तुम्ही करू शकता, बरोबर. ही पहिली गोष्ट आपण बघितली. दुसरी गोष्ट तुम्ही काय बघितली की ज्याला पहिले लिहितात त्याच्यामध्ये चेंज होतो. ज्याला पहिले लिहितात त्याच्यामध्ये चेंज होतो. ओके, म्हणजेच सोबतच तुम्ही ऑपरेशन्स कसे करू शकता, इथे तुमच्या लक्षात आलं की R1 चेंजेस R1 प्लस R2 मायनस R3. एक्झाम्पलवरून ह्या गोष्टी क्लिअर होणार की सर हे कसं घडतं. तर मी तुम्हाला सांगेल, काय नाही, ॲडिशन करायची आहे, सबस्ट्रॅक्शन करायची आहे. पहिले दोघांना ॲड करा, नंतर या दोघांची जी ॲडिशन आहे त्याच्यामधून तिसऱ्याला सबस्ट्रॅक्ट करा. सिम्पल थिंग आहे. नंबर 3, थर्ड नंबरची गोष्ट बघू आपण. तुम्ही असं पण करू शकता, एखाद्या रोला एखाद्या नंबरने डिव्हाइड करू शकता. ओके, तो R1 असेल, R2 असेल किंवा R3 असेल, कुठलाही नंबर. के हा एनी नंबर आहे. के बिलॉंग्स टू एनी रिअल नंबर. तुम्ही कुठल्याही नंबरनी रिक्वायर्ड असेल तर रोला तुम्ही डिवाइड करू शकता. हे बेसिक रूल्स आहेत, लक्षात ठेवाल. नंबर 4, ठीक आहे. 4 नंबरमध्ये तुम्ही असं पण करू शकता. समजा आता R1 चेंजेस म्हटलंय, मग R1 मायनस 2R2 असं पण करू शकता. याचं मिनिंग काय होतं? याचं मिनिंग हे होतं की R1 मध्ये चेंज होणार, पण ऑपरेशन काय आहे, तुम्ही एका नंबरनी एका रोला मल्टिप्लाय केलंय आणि त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर त्या पूर्ण रोला R1 मधून सबस्ट्रॅक्ट केलंय. आणि चेंज कोणामध्ये होणार? R1 मध्ये चेंज होणार, R2 मध्ये चेंज होणार नाही. हे क्लिअर झालं इथपर्यंत? बस ह्या 4च गोष्टी आहेत. एक तर तुम्ही रोला इंटरचेंज करू शकता, दुसरी गोष्ट त्यांना दोघांना ऍड करून तिसऱ्याला सबस्ट्रॅक्ट करू शकता, किंवा सिम्पली दोघांना ऍड पण करू शकता, बस. बरोबर, जे रिक्वायर्ड असेल त्याच्यानुसार आपण हे ऑपरेशन्स परफॉर्म करणार. थर्ड नंबर तुम्ही कुठल्याही रोला कुठल्याही जो नंबर तुम्हाला रिक्वायर्ड आहे, ओके, मग रिक्वायर्ड नंबर समजा एखाद्या नंबरने डिवाइड केलं तरच मिळणार, तर त्या नंबरने तुम्ही त्या रोला डिवाइड करू शकता. आणि नंबर 4 मध्ये काय करू शकता, एखाद्या रोला एखाद्या नंबरने तुम्ही मल्टिप्लाय कराल, बरोबर, आणि त्याला तुम्ही एखाद्या रो मधून सबस्ट्रॅक्ट कराल, किंवा उलट पण करू शकता, टॉईस R1 प्लस R2 असे ऑपरेशन्स घडणार. ठीक आहे, लाईक दॅट. हे असे ऑपरेशन्स होणार. हे ऑपरेशन्स जे होणार याच्यामध्ये तर मॅट्रिक्समध्ये काही चेंज होत नाही, फक्त मॅट्रिक्स थोडा इक्वेशन्स वर खाली होतात, बट इथे चेंज होतो, इथे मात्र चेंज होतो. ठीक आहे. सो आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आताचा आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे की ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी बेसिक रूल्स बघितले की ए इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा आहे. विथ द हेल्प ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो. या तर 2 रोला इंटरचेंज करू शकतो, किंवा 2 रोला ॲड करू शकतो, तिसऱ्याला आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतो, किंवा सिम्पली 2 रोला आपण ॲड करू शकतो. त्याच्यानंतर कुठल्याही रोला आपण एखाद्या नंबरने डिवाइड करू शकतो. त्याच्यानंतर एखाद्या रोमधून दुसऱ्या रोला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करून त्याला आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतो. लाईक दॅट. ह्या अशा गोष्टी होणार. ओके, चला, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते आपण फाइंड आउट करू. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी सर्वात पहिला रूल, सोल्युशनमध्ये सर्वात पहिली स्टेप तुम्ही डिटर्मिनंट फाइंड आउट केला. डिटर्मिनंट शिवाय पुढे जाऊच शकत नाही, लक्षात ठेवाल. जर इथे 0 आला असतं तर आपण इथे स्टॉप केलं असतं, डायरेक्ट लिहिलं असतं ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. समजते? या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 आला असता तर तुम्ही डायरेक्ट लिहिलं असतं ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, बिकॉज सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. सिंग्युलर मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. ओके, नेक्स्ट लाईनवर तुम्ही लिहाल वी हॅव ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आय. ठीक आहे, बेसिक आहे. बाय द डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलंय. ठीक आहे, मॅट्रिक्सला त्याच्या इन्व्हर्सने मल्टिप्लाय केल्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. मग आता इथे ए लिहा. ए काय आहे? 1 2 3 4, बरोबर. ए काय आहे? 1 2 3 4. त्याच्यानंतर ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू, इथे तुम्ही लिहाल आय 1 0 0 1. आय येणार 1 0 0 1. बरं, आता तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा. इथे सर्वात महत्वाची स्टेप आहे. इथली जी स्टेप आहे ती स्टेप काय सांगते,
समजा आता हे तुम्ही मॅट्रिक्स घेतले आहे ते ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे ए ला आयडेंटिटी मॅट्रिक्स करायचं विथ द हेल्प ऑफ रो ऑपरेशन. ए इनवर्स तसाच राहील. ए इनवर्सला हात नाही लावायचा, ए इनवर्सच फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. आणि हा जो आय आहे हा कन्व्हर्ट होणार आहे एका मॅट्रिक्समध्ये, तो मॅट्रिक्स म्हणजे ए इनवर्स. येस, हा आय जो आहे तो कन्व्हर्ट होणार एका मॅट्रिक्समध्ये, तो मॅट्रिक्स म्हणजे ए इनवर्स. तो मॅट्रिक्स म्हणजे काय असेल? तो मॅट्रिक्स म्हणजे ए इनवर्स असेल. लक्षात आलं? हा आय जो कन्व्हर्ट होणार रो ऑपरेशनने, तो आय म्हणजेच आय कन्व्हर्ट झाला, एका मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट झाला. आता आय नाही राहिला, मग तो काय झाला? तो झाला ए इनवर्स. लक्षात ठेवाल. म्हणजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे जो ए आहे त्याला आय करायचं. ओके. आणि आय जो चेंज होणार याला आयडेंटिटी मॅट्रिक्स करता करता हा चेंज होणार, हा आय बनणार. आय इंटू ए इनवर्स म्हणजे ए इनवर्स, म्हणजे हा ए इनवर्स मिळणार. ओके. बरं सर, कसं ते सांगा आम्हाला. मी पुन्हा एक वेळा तुम्हाला रिपीट करून सांगतोय. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे की ए ला आय करायचं. मग ए ला आय करताना जे तुम्ही रो ऑपरेशन कराल विथ द हेल्प ऑफ रो ऑपरेशन, ए ला आय केलं तेच ऑपरेशन आय वर कराल तर आयचा एक मॅट्रिक्स तयार होणार. तो मॅट्रिक्स म्हणजे ए इनवर्स. तो मॅट्रिक्स म्हणजे काय बनणार? ए इनवर्स. ओके. आता इथे बघा, आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. एक काम करू आपण, डिटर्मिनंट -2 आहे लक्षात ठेवाल. डिटर्मिनंट -2 आहे लक्षात ठेवाल. मी लिहूनच ठेवतोय ना, तुम्हाला कसं विचारणार. ओके. सो देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू -2. आता मी इथूनच स्टार्ट करतो बिकॉज जागा कमी आहे. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. ए आहे 1 2 3 4 इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू, इथे येणार 1 0 0 1. बरोबर. आता तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आता बघा रो ऑपरेशन कसे परफॉर्म करायचे. सर्वात पहिले मी इथे रूल्स लिहितोय. रूल्स मेक A11 इज इक्वल्स टू 1. जर नसेल A11 1 तर त्याला 1 करा विथ द हेल्प ऑफ रो ऑपरेशन. जर समजा तो R2 मध्ये प्रेझेंट असेल तर मग काय कराल? असं दिलंय फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या, फॉर एक्झाम्पल असं दिलंय, इथे 3 आहे, इथे 1 आहे. मग तुम्ही काय म्हणाल? सर आम्हाला इथे 1 पाहिजे, इथे 1 पाहिजे. सो या केसमध्ये आम्ही R1 इंटरचेंजेस R2 करू शकतो. यास करू शकता. R1 इंटरचेंजेस R2 करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर ऑलरेडी 1 असेल तर टेन्शनच नाही. ऑलरेडी 1 असेल तर टेन्शनच नाही. मग तुम्हाला काय करायचंय? ही फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप, मेक A21 इज इक्वल्स टू 0 विथ द हेल्प ऑफ A11. या 1च्या हेल्पनी याला 0 करायचं. लक्षात येतंय? कोणाच्या हेल्पनी? A11च्या हेल्पनी, या 1च्या हेल्पनी याला 0 करायचं. ठीक आहे. इथे 1 आहे, या 1च्या हेल्पनी याला 0 करा. नंतर तुम्ही या पोझिशनला या, म्हणजे हा ही पोझिशन आहे A22 ला 1 करा. या 1च्या हेल्पनी A12 ला 0 करा. ठीक आहे. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होणार दिसतंय तुम्हाला. इथे 1 आहे, 1 0 0 1 असं तयार होणार. पुन्हा एक वेळा बघा कसा फ्लो चार्ट आहे. सर्वात पहिले A11 ला 1 करा, त्या 1च्या हेल्पनी A21 ला 0 करा. त्या 1च्या हेल्पनी म्हणजे R1च्या हेल्पनी R2 मध्ये 0 करायचंय विथ द हेल्प ऑफ 1. फक्त इथे बघायचं, बाकी कुठेच बघायचं नाही, इथे बघायचं. या 1च्या हेल्पनी याला 0 करायचंय मला, बस. ओके. त्याच्यानंतर मग हा 0 झाला, हा 0 झाल्यानंतर इकडे मूव्ह करायचं, A22 कडे जायचं, A22 ला 1 करायचं. असेल 1 तर चांगलंच आहे, नसेल तर त्याला करायचं. फॉर एक्झाम्पल एखादा नंबर आला, 10 नंबर आला, मग 10 ला आपल्याला 1 करायचंय. कसं कराल? डिवाइड बाय 10 करून टाकायचं. कारण की इथे ऑपरेशन परफॉर्म करता येत नाही, म्हणून डिवाइड बाय 10 करायचं. कंपल्सरी डिवाइड बाय 10 करायचं. ऑपरेशन परफॉर्म करता येत नाहीत, लक्षात घ्याल. ओके. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येईल की आपण इथे ऑपरेशन परफॉर्म करून 1 आणू शकत नाही, म्हणून डिवाइड बाय 10 कराल.
10 असेल तर 10 कराल, 9 असेल तर 9 कराल, 11 असेल तर 11 कराल. ठीक आहे. इथे एक नंबर आला, इथे 1 नंबर आला. या 1च्या हेल्पने A12 ला 0 करायचं, वरच्या नंबरला 0 करायचं. यस, हा फ्लो चार्ट खूप सिंपल आहे. इथे 1 करा, सर्वात पहिले इथे 1 करा, 1च्या हेल्पने याला 0 करा. ओके, नंतर इथे 1 करा, या 1च्या हेल्पने याला 0 करा. सिंपल आहे. ठीक आहे. बरं, आता काय सांगितलं मी तुम्हाला, A11 ला 1 करा, या 1च्या हेल्पने याला 0 करा. सिमिलरली A22 ला 1 करा आणि A22 च्या हेल्पने A12 ला 0 करा. ह्या 4 स्टेप करायचे आहेत. 4 रो ऑपरेशन आले पाहिजे. कधी कधी 2 रो ऑपरेशन मध्ये पण प्रॉब्लेम खतम होतं, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. पण फ्लो चार्ट लक्षात ठेवाल. 2x2 च्या मॅट्रिक्सचा तुम्हाला आरटी जमला, 3x3 च्या मॅट्रिक्सचा आरटी तुम्हाला सोपा जाणार. ठीक आहे. हे रूल्स आपण अप्लाय करू. हे रूल्स मी तुम्हाला ऑलरेडी नोट्समध्ये लिहून दिलेले आहेत. ठीक आहे, तुमच्याकडे नोट्स आहेतच, तुम्ही चेक करू शकता. जस्ट फक्त तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचंय, समजून घ्यायचंय की नेमकं कसं करायचंय. बरं, आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे, या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स करायचंय. बरोबर, इथे 1 पाहिजे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. या 1च्या हेल्पनी 3 ला 0 करायचंय. बरोबर, या 1च्या हेल्पनी 3 ला 0 करायचंय. 3 कुठे आहे, 3 आहे R2 मध्ये, 3 R2 मध्ये आहे. बरोबर, मग आता तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे 0. काय पाहिजे, 0 पाहिजे. चेंज R2 मध्ये पाहिजे. कोणाच्या हेल्पनी, R1च्या हेल्पनी पाहिजे. बरोबर, आन्सर काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. दिसतंय तुम्हाला दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे साईन काय येणार, मायनस. मग R2 मध्ये किती आहे, R2 मध्ये 3 आहे. मायनस काय करावं लागेल, 3च करावं लागेल ना. 3 - 3 केला तर 0 येईल ना. समजतंय. ओके, म्हणजे R1 मध्ये कोण पाहिजे, R1 मध्ये 3 पाहिजे. पण R1 मध्ये 3 आहे का, नाही, R1 मध्ये 1 आहे. तुम्हाला इथं कळत असेल की करस्पॉन्डिंग एलिमेंट्सच ऑपरेट केल्या जातात. 3 - 1 केला तर 2 येणार, म्हणजे R2 - R1 करून अर्थ नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे 0. म्हणून R2 मध्ये जो एलिमेंट आहे तोच R1 मध्ये पाहिजे, तेव्हाच आपण 0 करू शकतो. त्यामुळे आपल्याला एक इथे ऑपरेशन परफॉर्म करायचंय, R2 - 3R1, आन्सर 0 येणार. कळालं का बघा, R2 - 3R1 इज इक्वल्स टू काय येणार, 0 येणार. ठीक आहे, म्हणजेच इथे येणार बघा हे ऑपरेशन. महत्वाचं ऑपरेशन आहे, सर्वात पहिली स्टेप आपण करतोय. आता तुम्हीच सांगा मला, R2 मध्ये चेंज होणार आहे, R1 मध्ये चेंज होणार नाही. म्हणून R1 चे एलिमेंट पहिले तसे लिहून टाकायचे, डायरेक्ट लिहून टाकायचे. कळालं तुम्हाला, चेंज कोणामध्ये होणार आहे, R2 मध्ये. R1 मध्ये चेंज होणार का, नाही. मग R1 चे एलिमेंट पहिले लिहून टाकायचे. ओके, इथे बघायचं चेंज कोणामध्ये होणार आहे, R2 मध्ये. R1 मध्ये चेंज होणार का, नाही. मग R1 चे एलिमेंट लिहून टाकायचे. बरं, चला पुढे. आता दुसरं बघा, R2 - 3R1 म्हणजे 3 - 3 0, आलं लक्षात. त्याच्यानंतर आता R2 मध्ये सर 4 आहे, -3, R1 मध्ये 2 आहे. अरे हे इक्वेशन लक्षात येत आहे का, एक इक्वेशन लिहिलंय आपण. R2 ची व्हॅल्यू 4 आहे, 3 मल्टिप्लायला आहे. कोणाला मल्टिप्लायला आहे, R1 ला मल्टिप्लायला आहे. बट 4 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आहे, 2 आहे. म्हणून काय येणार, 3 × 2, सो 4 - 6 -2. 4 - 6 -2. सो इथे येणार A इनवर्स इज इक्वल्स टू मला सांगा, R1 मध्ये काही चेंज आहे का, नो चेंज. R1 मध्ये काही चेंज नाही. जे ऑपरेशन आपण या मॅट्रिक्स मध्ये परफॉर्म करणार तेच ऑपरेशन आपल्याला या मॅट्रिक्स मध्ये परफॉर्म करायचंय. ठीक आहे, R1 मध्ये नो चेंज. बरं, मला सांगा आता R2 मध्ये काय आहे, इथे लिहितोय मी. R2 मध्ये काय आहे, R2 मध्ये 0 आहे. -3, R1 मध्ये काय आहे, R1 मध्ये 1 आहे. म्हणजे 0 - 3 × 1 काय येणार, आन्सर -3. बरोबर आहे का, आन्सर येणार -3. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 1 आहे. सर R2 मध्ये 1 आहे, 1 मायनस R1 मध्ये 0 आहे. 3 × 0, 3 × 0 30 नाही, 3 × 0 0. सो 1 - 0 1. सो इथे आन्सर येणार 1. बरोबर, ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की मेक A1 या 1च्या हेल्पने याला 0 केला, याला 0 करा, हा 0 झाला. हा 0 झाल्यानंतर तुम्ही इकडे टर्न व्हा. बरोबर, A22 कडे जा. A22 कडे गेल्यानंतर आता तुम्ही तिथे चेक करा कुठला नंबर आहे, तो आहे -2. म्हणून -1/2 ने डिव्हाइड करा. -1/2 2R2.
रिझल्ट बघा काय मिळणार. मला सांगा R1 मध्ये चेंज आहे का? नो, R1 मध्ये चेंज नाही म्हणून R1 तसाच. R2 मध्ये चेंज आहे का? येस, बट 0 अपॉन समथिंग झिरोज. सो -2 अपॉन -2 रिझल्ट येणार 1. ओके, इंटू ए इनवर्स. ए इनवर्स इज इक्वल्स टू इकडे काय येणार? R1 मध्ये चेंज आहे का? नो चेंज. R2 मध्ये चेंज आहे का? येस चेंज आहे. बरोबर. सो सॉरी 3 इंटू -1/2. 3 इंटू -1/2 काय येणार? -3/2. हे लक्षात येईल सरळ सरळ. -3/2 नाही येणार, इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे, म्हणजे +3/2. काय येणार? +3/2. चला पुढे. आता -1/2 इंटू 1 करा म्हणजे आन्सर येणार -1/2. बरोबर. आता पुढे चला. इथे 1 आलाय, या 1च्या हेल्पनी A12 ला 0 करायचंय, म्हणजे R1 मध्ये 0 करायचंय, R1 मध्ये चेंज करायचंय, R1 मध्ये चेंज करायचंय R2 च्या हेल्पनी. R1 मध्ये काय आहे? 2 आहे, म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? 2R2 चेक कराल. हे इक्वेशन सिंपल आहे. R1 मध्ये काय आहे? R1 मध्ये 2 आहे, म्हणून आपल्याला R2 मध्ये 2 लागेल. तेव्हाच इथे 0 येणार ना, तेव्हाच इथे 0 येणार. सो हे ऑपरेशन परफॉर्म करायचंय. R1 मध्ये चेंज आहे. मला सांगा R1 चा पहिला एलिमेंट काय? 1. 1 - 0, 2 इंटू 0, आन्सर येणार 1. ओके, हे लिहून बघायचं, तुम्ही लिहून बघायचं. R1 चा एलिमेंट 1 आहे, R2 चा एलिमेंट 0 आहे. 2 इंटू 0 0, R1 1 - 0 1. चला 2 - 2, बघा R1 2 आहे, R2 1 आहे आणि इथे 2 आहे. 2 - 2 0 इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू. आता केअरफुली ऑपरेशन करा. तुम्हाला करायचंय R1 - 2R2. काय करायचंय? R1 - 2R2. मला सांगा R1 चा पहिला एलिमेंट काय आहे? 1. 1 - 2 इंटू 3/2. 2 to get कॅन्सल. काय राहणार? 1 - 3, आन्सर येणार -2. ओके, आन्सर काय येणार? -2. त्याच्यानंतर 0 -2 इंटू -half. 2 इंटू -half. 2 to get कॅन्सल, मायनस प्लस म्हणजे 1 येणार. ओके, -2 1. इथे येणार 3/2, कारण की R2 मध्ये चेंज नाहीये. -1/2. तुम्हाला इथे ए इनवर्स मिळालाय. ए इनवर्स मिळालाय. देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल्स टू, हा जो मॅट्रिक्स आहे ए इनवर्स इज इक्वल्स टू हा ए इनवर्स मिळाला. शॉर्टकट मेथडने सर वेगळा आला होता, तो वेगळा नव्हता आलेला. -1/2 एंटर करा, तुम्हाला हाच मिळणार. शॉर्टकट मेथडने जो तुमचा इनवर्स आला होता त्याला फक्त डिटर्मिनंटने मल्टिप्लाय करा. प्रत्येक एलिमेंटला त्याच्या डिटर्मिनंटने मल्टिप्लाय करा. डिटर्मिनंट काय होता? डिटर्मिनंट होता -2, बट 1 डिटर्मिनंट करतो म्हणून -1/2. -1/2 ने प्रत्येक एलिमेंटला जर मल्टिप्लाय केलं, शॉर्टकट मेथडने तुमचा जो इनवर्स आला होता तो आला होता ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट into change the position of diagonal element and assign the opposite sign to of diagonal element. बरोबर. -2 एंटर केला, आन्सर येणार बघा -2 इथे येणार 1, इथे येणार 3/2 मल्टिप्लाय करताय तुम्ही प्रत्येक एलिमेंटला, इथे येणार -1/2. बरोबर आहे. हा आणि हा सेम आहे. ओके, चेंज होणार नाही. इथपर्यंत कळालं? ठीक आहे, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवाल. 2/2 मॅट्रिक्सचा आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन बघितलं. 2/2 जो मॅट्रिक्स आहे त्याचा ए इनवर्स कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघितलंय. एक एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवलंय. याच्यासारखे तुम्हाला रिमेनिंग 2-3 एक्झाम्पल फक्त करून बघायचे आहेत. तुमच्याकडे नोट्स आहे, बुक आहे, टेक्स्टबुक आहे. टेक्स्टबुकचं मी सॉफ्ट कॉपी तुम्हाला शेअर केली आहे. त्याच्यामधले काही रो ट्रान्सफॉर्मेशनचे 2/2 चे एक्झाम्पल घ्या आणि स्वतःहून करून बघा. ओके, जे काही येणार नाही ते मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका, सर आम्हाला येत नाही आहे हे सांगा, तर मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देईल. काय नेमकं तुमचं चुकतंय ते तुम्हाला त्याच्यावर मी सांगणार. ओके, काही डाऊट्स असतील सेपरेट काढून ठेवा. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. इथे आपण थांबू. ओके.